सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज पालघरमध्ये शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यात अनेक भाग जलमय झालेत, पण वसई ते डहाणू दरम्यानच्या पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक पुन्हा बंद झाल्याने पालघरचा मुंबईशी असलेला संपर्क तुटलाय। पालघरमधून वाहणाऱ्या सूर्या आणि वैतरणा नद्या या धोक्याच्या पातळीवरून वाहत होत्या आणि त्यामुळे नदी काठावरच्या काही ठिकाणी नागरिकांना बोटीच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम करण्यात आलंय। त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पालघरमध्ये धाव घेऊन अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे। त्यानंतर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली आहे। पालघरमध्ये महिनाभराचा पाऊस अवघ्या 3 दिवसात झाला असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच आज किंवा उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचंही महाजनांनी यावेळी नमूद केलं आहे। रेल्वेचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय म्हणले की जाताना पालघरहूनच बघू नये म्हणून वसई विरारचे जे कुठले अधिकारी आहेत, विशेष करून नगरपालिकेचे, महापालिकेचे, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। तिथे सुद्धा कनेक्टिव्हिटी नाही आहे, विशेष करून म्हणजे आता मोबाईल वगैरे सेवा तिथे जवळपास बंद पडत चाललेली आहे, कारण तिथे टॉवर पाण्याखाली आहे, तिथे बॅटरी मशीन पाण्याखाली आहेत, त्यामुळे ती मोठी एक अडचण त्या ठिकाणी आहे। पण शासनातर्फे एनडीआरएफ, एनडीआरएफ सगळ्या टीम आमच्या या ठिकाणी आहेत, स्वतः कलेक्टर मॅडम या ठिकाणी आहेत, प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि सर्व पोलीस यंत्रणा असेल, महसूलची यंत्रणा असेल, सर्व। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।